अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या अशा घोषणाही करण्यात आल्या। आदित्य ठाकरे का कहना है कि हमने कोई गलत नहीं किया, हर जांच के लिए तैयार है। देखिए, वो सरकार का अधिकार है, सरकार का अधिकार, सरकार जैसा 2.5 साल में उन्होंने अपने पूरे पावर यूज किए, सारे अधिकार यूज करके उन्होंने कई इंक्वायरी लगाई, तो ये सरकार का अधिकार है। सरकार के अधिकार में मैं जाना नहीं चाहता, और सरकार ने इंक्वायरी लगाई तो उसका वेट करें। क्यों इतना गड़बड़ कर रहे हैं? कुछ नहीं होने वाला है, कुछ नहीं होने वाला है। सरकारी अधिकारी आप हो क्या? आप इंक्वायरी ऑफिसर है क्या? कुछ नहीं होने वाला है। जो आएगा वो इंक्वायरी में आएगा। आप वेट करिए, वेट एंड वॉच करिए, आप थोड़ा संयम रखिए। चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत, मात्र आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षाच्या आमदारांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सध्या केली जात असल्याचं दिसतंय। देखिए, वो वहाँ के जो हमारे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष उससे बात करेंगे, इस विषय में मैं बात नहीं करूँगा। पर निजी हमले किए गए, उन्हें पप्पू कहा गया, दिशा लिखा गया, संजय बूथ के विधायक जब प्रोटेस्ट करके, आपको क्या लगता है कि भाषा की मर्यादा रखनी चाहिए? भाषा की, देखिए, टिट फॉर टैट है। आपने 2.5 साल जैसा उनके साथ बिहेवियर किया, वो वैसा रिप्लाई करेंगे। देखिए, जब हम कुछ बीज रोते, कुछ बुआ है वैसा निकलेगा। जो बोया है वो निकल रहा है। आपने 2.5 साल पहले ये बोया है कि आपने गलत रास्ते पे गए, वो अभी वो ईमानदारी से काम कर रहे हैं। तो जैसा बोया वैसा ही उगता है, दूसरा उगता नहीं है। लेकिन जो सीएम सीट पर जो डिस्प्यूट हुआ था वही सीट आपने शिवसेना को ही दी ना, आपने तो सीएम लिया नहीं था। जो डिस्प्यूट हुआ था वो आपका। देखिए, हिंदुत्व के मुद्दे के ऊपर हमने इलेक्शन लड़ा था और हमने सम्मान किया है। बिहार में नीतीश कुमार का सम्मान किया, यहाँ पे एकनाथ शिंदे जी का सम्मान किया, और वो मर्द मराठा बच्चा, मर्द मराठा हमारा जो नेता है और शिवसेना का जो एक हमारा नेता है, वो एक बाहर निकलता है, आता है बाहर, और वो आकर हिंदुत्व की बात को लेकर जब पूरे महाराष्ट्र में सही रास्ता दिखाता है, तो उसके पीछे भारतीय जनता पार्टी रहना, और हम नेचुरल साथ में ना, हमने कोई गड़बड़ करके किसी को लिया नहीं है। तो एकनाथ शिंदे जी ऐसा नेता है, ऐसा शिवसेना का एक सैनिक है जो ईमानदारी से शिवसेना को संभालने के लिए, शिवसेना पार्टी संभालने के लिए, उसका विचार संभालने के लिए वो बाहर आए हैं। ऐसे कार्यकर्ताओं को मुख्यमंत्री बनाना, ये सही निर्णय भारतीय जनता पार्टी ने लिया है। क्या बीजेपी में ऐसे लीडर नहीं, बीजेपी का तो हमने स्वीकार किया ना। बीजेपी में देवेंद्र फडणवीस जैसे अष्टपहलू कर्तृत्व के हमारे नेता है, उनकी बराबरी है हमारे पार्टी में भी। आज वो हमारे नेता है, वो उन्होंने एक बैकफुट पे जाके महाराष्ट्र को बचाने के लिए काम किया है। हमने किसी राजनीति करने के लिए काम नहीं किया, ये महाराष्ट्र बचाने के लिए जवाबदारी थी। अगर ये जो अलायंस बना था उद्धव ठाकरे और राष्ट्रवादी कांग्रेस का, ये तो पूरा महाराष्ट्र खा लेते थे। अगर ये सरकार नहीं बनती तो 2.5 साल में महाराष्ट्र का बट्टा बोर्ड बनता था। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज राज ठाकरेंनी पुण्यामध्ये मनसेच्या सदस्य नोंदणीच्या मोहिमेला सुरुवात सुद्धा केलेली आहे। काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी माध्यमांशी संवादही साधलेला होता। पुण्यातली आपण ही सध्याची दृश्य पाहतो आहोत। सध्या मनसेच्या या सदस्य नोंदणीच्या मोहिमेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती। राज ठाकरे हे स्वतः यावेळेला मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत केलं गेलं। आपण ही सध्या पुण्यातली दृश्य पाहतो आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत। मनसेनं आजपासून राज्यभरात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केलेली आहे। या अभियानाची सुरुवात राज ठाकरेंनी पुण्यातनं केलेली आहे। पुण्यात या सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभाच्या अनुषंगाने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं।
आपल्या या पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत, बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेची सदस्य नोंदणीची जी मोहीम आहे, जे अभियान आहे, त्या अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. मनसे आणि राज ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. आजपासून राज्यभरात मनसेकडून सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलेलं आहे आणि या अभियानाची सुरुवात राज ठाकरेंनी पुण्यातनं केलेली आहे. या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून खास कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं. या आपल्या पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक पक्षाला नोंदणी ही नव्याने करावी लागते आणि त्याप्रमाणे आता ही आमची अगोदरची नोंदणी ही लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती. त्याच्यामुळे ही आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरू होत आहे. माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या माता भगिनींना, बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण सदस्य व्हावं. या वेळेला जे सदस्य होणार आहेत त्यांना दर आठवड्याला पक्षाकडनं काही गोष्ट ही त्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागानं धाड टाकली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून साखर कारखान्यात हे धाड सत्र सुरू आहे. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचे मामा आहेत. पाटील यांच्या इतर कारखान्यांवरही आयकर विभागानं कारवाई सुरू केल्याची माहिती मिळते. धाराशिव साखर कारखान्यानं कोरोना काळात ऑक्सिजन प्रोजेक्ट उभा केलेला होता. हा देशातला पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रोजेक्ट होता. मात्र आयकर विभागाचं सध्या हे धाड सत्र उस्मानाबादमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अभिजित पाटील यांच्या इतर कारखान्यांवर सुद्धा धाड टाकली गेलेली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून आयकर विभागाकडून हे धाड सत्र सुरू असल्याचं समजतंय. आयकर विभागाकडून या सगळ्या बाबतीतली झाडाझडती सध्या घेतली जाते. या सगळ्या धाड सत्रानंतर आयकर विभागाच्या हाती नेमकं काय लागतं, काही लागतं का हाती, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयकर विभागाच्या या धाडींचं नेमकं प्रयोजन काय, आत्ताच या धाडी का टाकल्या जात आहेत, याबद्दलचा खुलासा अजून झालेला नाही. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुमित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुमित, हे धाड सत्र आयकर विभागाचं अभिजित पाटील यांच्या कारखान्यांवर सुरू असल्याचं समजतंय. पहाटे 5 वाजल्यापासून हे धाड सत्र सुरू आहे. काय नेमकं हाती लागलंय आयकर विभागाच्या? पहाटे 5 वाजल्यापासून अभिजित पाटील आणि त्यांचे भाऊ अमर पाटील यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड सत्र सुरू आहे. सकाळी 5 वाजल्यापासून हा सगळे धाड सत्र सुरू आहे. धाडीमध्ये 100 पेक्षा जास्त इन्कम टॅक्सचे अधिकारी असू शकतात अशी माहिती आपल्याला मिळतीये. हे सगळे अधिकारी वेगवेगळ्या गाड्यांनी 48 इनोव्हा गाड्यांमधून हे जे अधिकारी आहेत हे गेलेले आहेत. त्यामुळे अमर पाटील आणि अभिजित पाटील यांच्या संबंधीतील जे व्यक्ती असणार आहेत त्यांच्यावर ह्या सगळे धाड सत्र सुरू आहे अशी माहिती आपल्याला मिळते. 20 पेक्षा जास्त ठिकाणी ही सगळी आहे. प्रत्येक ठिकाणी 2 गाड्या ज्या आहेत इनोव्हा, त्या गाड्या सध्या त्या ठिकाणी जात आहेत. या संपूर्ण धाडीमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांचे 50 पोलीस त्यांच्या सोबत आहेत या सगळ्यामध्ये. पण सुमित, आयकर विभागाच्या या धाड सत्राचं नेमकं काय कारण आहे? काही अनियमितता आढळलेली आहे का आयकर विभागाला? काही माहिती या संदर्भातली मिळतेय का? या सगळ्या कारखान्यांवर धाड टाकण्याचं नेमकं कारण काय? या सगळ्यामध्ये जे काही राजकीय असू शकतं असं या सगळ्यामध्ये दिसते. कारण कैलास पाटील हे त्यांचे मामा आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये
कुठली तरी अनियमितता असल्याचं या सगळ्यामध्ये दिसून आलेलं आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. अद्याप माहिती मिळाली नाही, मात्र अनियमितता असल्याचे सांगण्यात येते आयकर विभागाच्या वतीनं. त्यामुळे या सगळ्यामध्ये जे आयकर विभागाचे अधिकारी होते ते अधिकारी कृषी अभ्यास केंद्र, कृषी अभ्यास म्हणून पुढे गाडीला लावलं होतं आणि त्या गाड्यांमधून त्यांनी या सगळ्या ठिकाणांवर छापे मारलेले आहेत. बर, सुमित असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या आपले इतरही प्रतिनिधी आहेत. बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत सध्या आणि वीरेंद्रसिंह उत्पात सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. बालाजी, आपल्याकडे येतो. काय नेमकी तिथल्या सगळ्या धाड सत्राविषयीची माहिती आपल्याकडे, काय नेमकं कारण यामागे सांगितलं गेलंय? एकूण जर बघितलं, ज्या राज्यात जसं सत्तांतरण झालं की शिंदे गटाची जशी सत्ता स्थापन झाली आणि कैलास पाटील आमदार शिवसेनेचे जे आहेत ते त्या गटातून परत आले, त्यानंतर ह्या अभिजित पाटील जे आहेत ते कैलास पाटील यांचे मामा आहेत आणि अभिजित पाटलाचा जे मोठा वाटा जो आहे तो कैलास पाटील यांना आमदार करण्यात खूप मोठा असल्याची ही मोठा वाटा आहे. त्यामुळंच की ही सगळी धाडसत्र जी सांगितलं जाते की चर्चा जी सुरू आहे की याच्यामुळे त्याच्यावरची धाडसत्र पडलं जात आहे. तसं पाहिलं तर अभिजित पाटलांचं मोठं वलय हे पश्चिम महाराष्ट्र पंढरपूरमध्ये आहे की किमान 5-6 कारखाने, त्यांचे साखर कारखाने त्यांनी उभा केले आणि खूप अल्पावधीत कारखाने हे उभा केलेले आहेत. ते सगळ्याच राजकीय क्षेत्रात भाजप असतील, राष्ट्रवादी असतील किंवा शिवसेना असेल, त्यांच्या सगळ्याची संबंध जे आहे ती अत्यंत सलोख्याचे आहेत आणि अत्यंत कमी कालावधीत ते यांनी जे आहे ते सगळं साम्राज्य त्यांचं उभा केलं आहे. आणि यातलं मुख्य कारण जे आहे ती कैलास पाटील यांच्या मागे सुद्धा अभिजित पाटील हे मामा असल्यामुळं उभा राहिले होते उस्मानाबाद कळंब मतदारसंघात. ज्या अडचणीच्या काळात कैलास पाटील त्या काळात त्यांनी साथ दिली आणि ते आमदार कैलास पाटील उभं राहिले. त्यामुळेच कुठतरी ही जी आहे ती धाडसत्र सुरू झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. आणि सकाळपासून जे आहे ते धाराशिव कारखाना चोराकळी इथं उभा केलेला आहे. पहिला ऑक्सिजन निर्मिती करणारा कोरोना काळात हा. बरोबर बालाजी, थांबवतो तुम्हाला. काही क्षणानंतर पुन्हा एकदा येणार आहे मी तुमच्याकडे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. वीरेंद्र, पंढरपूर भागामध्ये अभिजित पाटील यांचं खूप मोठं नाव आहे, मोठं प्रस्थ आहे आणि अशा वेळेला धाड सत्र होत आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा धाड पडल्याचं समजतंय. काय नेमकी माहिती? अजिंक्य, अभिजित पाटील यांचा डीव्हीपी उद्योग समूह आहे आणि साखर कारखान्याचे ते आता सध्याचे चेअरमन आहेत, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे. आणि इतर ठिकाणी सांगोल्यामध्ये, उस्मानाबादमध्ये त्यांचे साखर कारखाने आहेत जे भाडे तत्वावर घेतलेले आहेत चालवायला. आणि आज सकाळपासून इन्कम टॅक्सची त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे अशी माहिती आहे. आणि त्यामुळे एकंदरीत पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे, कारण नुकतीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची अत्यंत अवघड समजणारी निवडणूक त्यांनी जिंकली होती. त्यांचं संपूर्ण पॅनल निवडून आलं होतं आणि आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. पण मग वीरेंद्र, काय नेमकं या कारवाई मागचं कारण आहे? आयकर विभागाला काही अनियमितता आढळली आहे म्हणून हे धाडसत्र होत आहे का यामागे राजकीय कारण आहे ज्याबद्दलची चर्चा सुरू आहे, की राजकीय कारणांमुळे हे धाडसत्र होत आहे? काय नेमकी याबद्दलची चर्चा सुरू आहे सध्या? अजिंक्य, दोन्हीही गोष्टींची शक्यता असावी, कारण की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की अनियमितता आहे त्यांच्या व्यवहारामध्ये. आणि दुसरी गोष्ट, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी अनेक राजकीय गटांना आव्हान दिलं होतं की मी अशा पद्धतीने माझी राजकीय कारकीर्द असेल आणि त्यांनी दंड थोपटले होते. याची चर्चा संपूर्ण पंढरपूर तालुक्यात झाली होती आणि त्याचे सुद्धा पडसाद असावे का अशी एकंदरीत चर्चा आहे. बरं वीरेंद्र, अभिजित पाटलांची काही प्रतिक्रिया समजू शकली का या सगळ्या धाड सत्राबाबत? पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा दूरध्वनी नंबर बंद आहे आणि त्यांच्याशी त्यामुळे संपर्क सध्या तरी होऊ शकलेला नाहीये. बरं वीरेंद्र, तुम्ही सुद्धा असेच आपल्यासोबत जोडलेले राहा. आपण पाहतो आहोत पंढरपूरमधल्या कारखान्यात सुद्धा आयकर विभागाचं धाडसत्र सुरू असल्याचं समजतं आहे. आपण पाहिलं असेल तर धाराशिव साखर कारखान्यावर सुद्धा धाड पडलेली आहे. राज्यात इतरही काही ठिकाणी हे धाडसत्र आयकर विभागाचं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. वीरेंद्र, बालाजी आणि सुमित, आपल्या तिघांचेही आभार. आपण आपापल्या भागातल्या धाडसत्राच्या बातमीबाबतची माहिती दिली त्याबद्दल.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या 1 मे रोजीच्या सभेच्या निमित्त राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर औरंगाबाद पोलिसांकडून कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। या प्रकरणी राज ठाकरेंना पोलिसांनी कोर्टात हजर राहण्याबाबत नोटीसही बजावलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। औरंगाबादमधल्या 1 मे रोजीची सभा राज ठाकरेंनी घेतलेली होती। त्या सभेच्या नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, काय नेमकी या संदर्भातली माहिती? राज ठाकरे यांची 1 मेला औरंगाबादमध्ये सभा झाली होती आणि त्या सभेला 15 ते 16 अटी घालून परवानगी देण्यात आली होती। मात्र त्यातील काही अटींचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी झाल्यानंतर स्वतः पोलिसांनी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरे आणि राजीव जेवळीकर त्यांचे औरंगाबादचे स्थानिक आयोजक त्या सभेचे या दोघांवर गुन्हे दाखल झाले होते आणि राज ठाकरे यांना पोस्टाने ही नोटीस पाठवलेली आहे आणि दुसरी नोटीस बाय हँड राजीव जेवळीकर जे औरंगाबादला असतात त्यांना देण्यात आलेली आहे आणि या दोघांच्याही ज्याबद्दलचं जे आहे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं कोर्टात त्याबद्दलची ही नोटीस पाठवलेली आहे आणि कोर्टातून ज्यावेळेस आता या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल त्यावेळेस राज ठाकरे यांना स्वतः उपस्थित राहायचं का त्यांच्या वतीने या ठिकाणी वकील बाजू मांडतील हे अजून स्पष्ट व्हायचे। मात्र राज ठाकरे आणि राजीव जेवळीकर या दोघांनाही पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। बर सिद्धार्थ, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। खड्ड्यांच्या प्रश्नावरनं मनसे आता आक्रमक झाली आहे। घाटकोपरमध्ये खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं अनोखं आंदोलन केलंय। घाटकोपरच्या पंतनगर भागात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे मनसैनिकांनी अंतराळवीराचं किट परिधान करत खड्ड्यांची सफर घडवून आणली आहे। मात्र मनसेच्या या आंदोलनानंतर तरी आता प्रशासनाचे डोळे उघडणार का असा सवाल उपस्थित होतोय। मुंबईतील रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि याचाच रोष सगळीकडे व्यक्त केला जातोय। आता आपण घाटकोपर परिसरामध्ये आहोत आणि घाटकोपरमध्ये मनसेकडनं एक अनोखं आंदोलन जे ते केलं जातं। या खड्ड्यांमधनं यानाचं जे ते उड्डाण करण्यात आलेलं आहे आणि अंतराळवीर जे किट घालतात हे किट या ठिकाणी घातलेलं आहे। ज्या पद्धतीनं लोकांना त्रास होतो हा मुद्दा घेऊन मनसेनं आक्रमक आंदोलन केलेलं आहे। मनसे नेत्या रीटाताई गुप्ता आपल्यासोबत आहेत। रीटाताई, नेमकं हे आंदोलन आज का करावं लागतंय? अंतराळवीरांचा वेशभूषा करावी लागलेली आहे, काय याच्या मागचा उद्देश आहे? आम्हाला आज लोकांना हे दाखवून द्यायचं जी परिस्थिती वरती आहे आज हीच परिस्थिती खाली आहे। सत्तेत बसणारी व्यक्ती एवढा घोटाळा होत आहे, मी एक सांगू शकत नाही की जो बसला त्यांनी सगळे त्यांना मी जसं मगाशी बोलले त्यांच्या घरचा कोणीही व्यक्ती या दुर्घटनेत जात नाही असं कधी झालं तेव्हा त्यांना कळेल की रस्त्याची परिस्थिती काय आहे। आता बोरिवलीला घडलं आणि अनेक ठिकाणी घडलंय, त्यांचे डोळे कधी उघडणार आहे की हे आपसात भांडतच राहणार आहे। परवा गणेशोत्सव मंडळाच्या बाबतीमध्ये काही जाचकाठी महानगरपालिकेने अचानक टाकल्या की 2 फुटाचा खड्डा जर तुम्ही केला तर तो बुजवावा लागेल, नाही तर तुम्हाला फाईन भरावी लागेल, किंवा 2 फुटाच्या खड्ड्याच्या जास्ती खाली खोल केलात तरी तुम्हाला फाईन वगैरे अशा पद्धतीचं महापालिका माझ्या मते गांजा आणि दारू पिऊन निर्णय घेते का असा आमचा प्रश्न आहे। मग जे जसं ताई बोलल्या की आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यामध्ये ऍक्सिडेंट झाले, त्या खड्ड्याविषयी कोण बोलणार? आणि तुम्ही जाचकाठी गणेशोत्सव मंडळाला टाकायला लागलात। म्हणून मला असं वाटतं की ह्या खड्ड्यांविषयीचं आंदोलन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना याहीपेक्षा अधिक तीव्र करणं गरजेचं आहे। आणि माझ्यामध्ये आता हे आंदोलन फक्त आम्ही खड्ड्यात दाखवतोय, इथून पुढे त्या खड्ड्यामध्ये अधिकाऱ्यांना आम्ही बसवणार, जबरदस्ती बसवून ह्याच चिखलाचं पाणी त्यांच्या डोक्यावर टाकून त्यांची आंघोळ घालणार। हा इथूनचा पुढचा आंदोलन आमचा। अंतराळवीरांचं किट जे आहे ते घालून एक वेगळा मेसेज जो आहे तो दिला जातो। एक वेगळ्या प्रकारचं अनोखं आंदोलन जे आहे हे मनसेनं घाटकोपर परिसरामध्ये केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप आज वाजणार आहे। शेवटच्या दिवशी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातल्या आमदारांनी आंदोलन केलं। यावेळेला आमदारांनी हातात घेतलेल्या बॅनरमध्ये आदित्य ठाकरेंना टोले लगावण्यात आले। युवराजांची दिशा कायमच चुकते असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं होतं।
यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेनं बसलेला फोटो सुद्धा या बॅनरवर होता। एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेनं महाविकास आघाडी दाखवण्यात आलेलं होतं, तर आदित्य ठाकरे हे हिंदुत्वाकडे पाठ करून बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेनं बोट दाखवताना या चित्रामध्ये दाखवलं गेलंय। आता आम्ही सगळे मेसेज सांगायचे, आम्ही तुम्हाला लिहून दिलेलं होतं ना, तो मेसेज वाचायचा आणि पुढे काय करायचं ते ठरवायचं। ते तुम्ही बघितलं असेल ते लिहा, वस्तुस्थिती आहे का काय आहे ते, खरं असलं तर खरं लिहा, खोटं असलं तर खोटं लिहा, आम्ही काय तुम्हाला सांगत नाही, पण जी वस्तुस्थिती होती ती आम्ही मांडायचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्ही दाखवा। दगड मारल्यानंतर पाण्यामध्ये ते पाणी उडतं, चिखलात मारल्यावर चिखल उडतो, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली मर्यादा राखून जर चाललं तर हे काय होऊ शकत नाही आहे। तुम्हाला काल पण सांगितलं आणि आजही सांगतो, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही करणार नाही। तुम्ही होऊन जर आमच्या अंगावर आले तर आम्ही हात बांधून बसणार का? आम्ही काल पण बोललो, आज पण बोललो, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत। बाळासाहेबांनी सांगितलंय रडायचं नाही, लढायचं, आणि त्याप्रमाणे आम्ही लढतोय। 50 खोक्यांची टीका जिव्हारी लागल्यामुळे शिंदे गटातल्या आमदारांना आता बॅनरबाजी करावी लागत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय। काल जो काही इथे राडा बघायला मिळाला त्यावरनं लोकशाहीच्या मंदिरामध्ये अनेक प्रश्न उपस्थित लज्जास्पद होतं खालचं। आपण जर बघितलं असेल, आम्ही ज्या घोषणा देतो तो ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा आवाज आहे का, महिलांचा आवाज आहे का, हे सगळं त्यांना झोंबत असेल तर आम्ही काय करायचं? जे काही 50 खोके एकदम ओके वगैरे आम्ही बोलतो, हे आमचे आवाज नाही आहेत, हे जनतेकडून आलेला प्रतिसाद आहे, जनतेकडून आलेली उत्तर आहेत। ह्या जनतेला ह्या 40 गद्दारांनी उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे। धक्काबुक्की करणं, आपण बघताय गुंडागर्दीची भाषा होते, कुठे काही कॉन्ट्रॅक्टरला मारलं जाते, धोपटलं जाते, कोण काय करतंय, हे काही लोकशाहीसाठी चांगली चिन्ह नाही आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विरोधक वैफल्यातनं आरोप करत असल्याची टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे। तसंच आदित्य ठाकरेंनी सुद्धा वरळीचा राजीनामा द्यावा आणि शिंदे गटाचा एक आमदार राजीनामा देईल, मग बघूया कोण निवडून येतो ते, असं आव्हानही दिलं। वैफल्यानं ग्रासलेले उद्धवजी ठाकरे साहेब दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघता या सगळ्या प्रकरणामध्ये गद्दार, डुक्कर, गटारातले किडे अशा प्रकारची घृणास्पद वक्तव्य करण्याची आणि टोमणे मारण्याचा हा त्यांचा स्थायी भाव आहे। मत्सराने द्वेषाने बोलले नाहीत तर ते उद्धव ठाकरे कसले? त्याच्यामुळे मला वाटतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशा प्रकारचं। आदित्य ठाकरे सध्या विधानसभेत बोलतात, आपण थेट जाऊया तिकडे। दाखवलं जातं आणि परत परत हायकोर्टामध्ये असेल, सुप्रीम कोर्टामध्ये असेल, हा विषय आलेला आहे, मीडियामध्ये देखील विषय आलेला आहे। आरोग्य विभागाचा परत एकदा पहिलाच प्रश्न जसा राखीव ठेवलेला तसा हा देखील काल पण राखीव ठेवला गेलेला। मी मंत्री महोदयांना एवढंच विचारू इच्छितो की ह्याच्यावर सगळ्याच पक्षांची आपण एक समिती बनवून ह्या आदिवासी समाजाला आपण न्याय देणार आहोत की नाही, आणि कुपोषणासारखा महत्त्वाचा विषयाला आपण उत्तर देणार आहोत की नाही, आणि काहीतरी सुधारणार आहोत का? अध्यक्ष महाराज, खरं तर सन्माननीय सदस्यांनी संसदीय शब्दाचा उपयोग करून भावना, मत, प्रश्न हे त्यांना विचारता येतात, मत व्यक्त करता येतात। लाज वाटली पाहिजे म्हणजे काय? हे आकडे कुठचे आहे याची माहिती त्यांना आहे। आपल्या पिताश्रीबद्दल, आपल्या पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे, हे शब्द कसे बोलता येईल? आपल्या पित्याबद्दल, आपल्या वडिलांबद्दल, आपले पिता मुख्यमंत्री, हे आकडे 3 वर्षाचे आहे। लाज वाटली पाहिजे आपल्या वडिलांबद्दल, आपल्या स्वतःच्या पित्यांबद्दल कसं लाज वाटतं? अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुनगंटीवार यांनी हा गैरसमज करून घेतलेला आहे। आदित्य ठाकरेजी हे ज्या पद्धतीनं मंत्र्यांनी असंसदीय असं वक्तव्य केलंय, असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे, त्याबद्दल बोलले। आणि एवढा गोंधळ सरकारमध्ये चालू आहे की आरोग्य मंत्र्यांचे आकडे आदिवासी मंत्री वाचून दाखवत आहेत। आदिवासी मंत्र्यांचं संरक्षण हे वनमंत्री करतायत। या इथं वनमंत्री, आरोग्य मंत्री
या दोघांची जबाबदारी आहे का? जबाबदारी आदिवासी विभागाची आहे. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी अतिशय असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं. त्यामुळं असंवेदनशील वक्तव्य हे आपण आधी मागे घ्या. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ओरडून प्रश्न सुटणार नाही, ओरडून प्रश्न सुटणार नाही. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा पहिली, खाली बसा, खाली बसा. मंत्री महोदय खाली बसा, खाली बसा. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, या सभागृहाच्या काही प्रथा परंपरा आहे. भावनेच्या भरात त्यांनी लाज वाटली पाहिजे हा शब्द उच्चारला. आपल्याकडे लाज वाटली पाहिजे हे असंसदीय शब्दाच्या यादीत आहे. आणि म्हणून आपण सन्मान्य सदस्यांना ताकीद द्यावी. ताकीद द्यायची नसेल तर त्यांनी शब्द मागे घ्यावा. ही जर प्रथा परंपरा झाली तर अध्यक्ष महाराज उद्या प्रत्येक उत्तरात मागील 2 वर्षाच्या याच्याबद्दल मी म्हणेल सरकारला लाज वाटली पाहिजे, मागच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. हे शब्द उपयोगात आणू नये. मी पुन्हा सांगतोय अध्यक्ष महाराज त्यांनी सुद्धा सन्मानाचा विषय करू नये. सन्मान्य मंत्री महोदय, आपण मांडलेला मुद्दा मला समजलेला आहे. बोला. नाही, भास्कर जाधव साहेब आपण बसा, आपण बसा. आदित्य ठाकरेंना बोलू दे, आपण बसा, आपण बसा ना, त्यांना बोलू दे, आपण बसा. ठीक आहे, एक मिनिट बोलतोय. अध्यक्ष महोदय, सादरजी एक मिनिट. अध्यक्ष महोदय राहू दे. थांबा, भास्करराव एक मिनिट. अध्यक्ष महोदय जर सदन शांत झालं तर मी जे काही म्हणालो ते मी परत एकदा म्हणू शकतो आणि मग सुधीर भाऊंनी ठरवावं, कारण मी त्यांची भाषणं ऐकून प्रेरित झालेलो आहे. मी त्यांची भाषणं ऐकून प्रेरित झालेलं आहे. मी जे काही म्हणलो ते मी पुन्हा एकदा इथे म्हणतो. मग असंसद असेल तर आपण ठरवावं आणि मला न्याय द्यावा. एवढंच मी म्हणालो की आझादी का अमृत वर्ष आपण 75वं वर्ष पूर्ण केलेलं आहे. आपण बघत असाल की ह्या वर्षी आणि ज्या वर्षी आपण एक आदिवासी महिलाला आपले राष्ट्रपती म्हणून सगळ्यांनीच निवडून दिलेलं आहे. आम्ही केलं. मध्ये बोलू नका, खाली बसून बोलू नका. पक्षाचे संस्कार खाली बसून बोलू नका. बोला अध्यक्ष मध्ये बोला. आपण मी ह्याच्यात बोललो की जे 75 वर्ष आपण फिरत आहात, आपण बघितलं असेल जेव्हा पण आपण कोणी इकडचे आमदार असो, खासदार असो. आपण आता रेकॉर्ड. अध्यक्ष मध्ये एक मिनिट मला बोलू द्या. मी एवढंच सांगितलं की ज्या हालात ज्या परिस्थितीत आज देखील आपला आदिवासी समाज राहत असतो, हे तुमचं आमचं ह्या सरकारचं त्या सरकारचा दोष नाही, कोणाचा पाप नाही. मी कोणालाही दोष देऊ इच्छितो नाही. मी सांगितलं की राजकीय नेते म्हणून आपल्या सर्वांनाच तिथे जाऊन लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की तिथे जेवढं काम व्हायला पाहिजे होतं ते नाही झालं. ह्याच्यात मी काही चूक बोललो असेल तर मला तुम्ही सांगा. पण मी आदिवासी समाजाला न्याय द्या एवढं सांगतो. मी बोट दाखवत नाहीये कोणाला. मी मंत्री महोदयांवर पण बोट दाखवत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण चांगलं काम केलं पाहिजे आणि राजकीय नेते म्हणून आपण त्यांना न्याय दिला पाहिजे. सन्मान्य मंत्री महोदयांनी घेतलेली हरकत आणि सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे यांनी दिलेलं स्पष्टीकरण या दोघांची नोंद आम्ही घेतलेली आहे. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स विच हॅव बीन हेल्ड टू बी अनपार्लिमेंटरी और अदरवाइज हे प्रेसिडेंट्स आपल्याकडे आहेत. आयटम नंबर 357 लाज वाटली पाहिजे हा अनपार्लिमेंटरी म्हणून आपल्या प्रेसिडेंट्स मध्ये आहे. त्यामुळे थांबा, ऐकून घ्या. आपण बसा, ऐकून घ्या. त्यामुळे ह्याची माहिती विधानसभेचं कामकाज सध्या सुरू आहे आणि कुपोषणाच्या मुद्द्यावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. आदित्य ठाकरे यांच्या भाषणादरम्यान काही शब्दांवर आक्षेप घेतला गेला. सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दलचा आक्षेपही नोंदवला. त्यानंतर असंसदीय जे शब्द आहेत ते शब्द काढून टाकावेत किंवा त्याचा पुन्हा वापर कुठल्या सदस्याकडनं होऊ नये याबद्दलची ताकीद विधानसभा अध्यक्षांनी द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष असंसदीय शब्द आणि या शब्दांची सूची नेमकी कशी आहे, कोणकोणते शब्द त्यात आहेत
याबद्दलची माहिती देत होते। या संदर्भामध्ये आता कशा पद्धतीने चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। विधानसभेचं कामकाज आपण थेट पाहतो आहोत, मात्र कुपोषणाच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। आदिवासी समाजासाठी म्हणून नेमकं काय केलं जावं या अनुषंगानं आदित्य ठाकरे आपली भूमिका मांडत होते। याच दरम्यान त्यांनी उद्गारलेल्या काही शब्दांवरनं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि हे शब्द असंसदीय असल्याचं सांगितलं। हे शब्द पटलावरनं काढून टाकावेत किंवा आदित्य ठाकरेंनी याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। याबद्दल आदित्य ठाकरे यांनी नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं हे स्पष्ट करून सांगितलं। मात्र दरम्यान इतरही काही सदस्यांच्या वक्तव्यांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। प्रश्न क्रमांक 45,176। अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे श्रीमती यामिनी जाधव, चला आहे का? पाटणे साहेब आपलं पण नाव आहे? हो, आपलं पण नाव आहे, आपण विचारा ना प्रश्न। आपण दुसरं नाव घेतलं, दुसरा क्रमांक विचारला म्हणून मी विचारला। ठीक आहे, आपलं पण नाव आहे, आपण बोला। अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक 46,757। अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी या उत्तरामध्ये अत्यंत स्पष्ट मान्य केलेलं आहे की सदर रस्त्याची व त्यावरील पुलाची दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे। तर म्हणून मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की विशेष दुरुस्तीमध्ये या प्रस्तावाला मान्यता देऊन त्वरित हा रस्ता आणि या पुलावरची कामं करण्यात येतील का, आणि ते किती दिवसात करण्यात येतील? आणि अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न असा आहे की ज्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या निधीच्या उपलब्धतेनुसार ही कामं करण्यात येतात। अध्यक्ष महोदय, सध्या जिल्हा परिषदेमध्ये एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे, जी विहारचे रस्ते आहेत ते सिमेंटचे करतोय आपण, आणि ही परिस्थिती आपल्या जिल्ह्यात सुद्धा बघायला मिळेल। म्हणजे पहिले एका बाजूला आपण म्हणतो की शासनाकडे 30-54 मध्ये 50-54 मध्ये पैसे नाही, आणि विहारचे रस्ते जर सिमेंटचे करायला निघालो अध्यक्ष महोदय, ते बाकीचे रस्ते दुरुस्त होणार नाही। म्हणून मंत्री महोदय, धोरणात्मक बाब म्हणून विहारचे रस्ते सिमेंटचे करण्यासाठी येणाऱ्या भविष्यात मान्यता देण्यात येणार नाही अशा प्रकारची भूमिका शासन घेणार का? असे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत। सन्मान्य अध्यक्ष महोदय, वाशिम जिल्ह्यातील सावरगाव आणि खापदरी या 2 गावांना जोडणारा हा रस्त्याचा विषय आहे। तर 3 मार्ग आहेत, त्यापैकी एक मार्ग शॉर्टकट आहे, हा अत्यंत जवळचा आहे, त्याची लांबी 4.2 किलोमीटर आहे, आणि हा शॉर्टकट रस्ता नादुरुस्त आहे। खरं आहे, 1700 मीटरची लांबी डांबरीकरण झालेला आहे, 1700 मीटरची लांबीचा रस्ता खडीकरण झालेला आहे, 400 मीटर लांबीचा रस्ता मुरुम टाकलेला आहे, 400 मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे। आपण जे म्हणतात ते खरं आहे की ते 400 मीटर खरं कॉन्क्रीट करण्याची गरज नव्हती, त्या खर्चामध्ये तर तेवढ्या एस्टिमेटमध्ये हा रस्ता डांबरी पूर्ण झाला असता, पण तो का झाला पूर्वी त्याची आपल्याला आता काही कल्पना नाही। परंतु 2 रपटे पूल त्या ठिकाणी आहेत, त्यापैकी एक रपटा पूल नादुरुस्त आहे आणि दुसरा रपटा पूल हा बांधणं आवश्यक आहे। मग कसं करणार? नंतर घेऊ, सांगा। टोपे साहेब, 2 रपटे पूल आहे, त्यातला एक नादुरुस्त आहे, एक बांधणं आवश्यक आहे, आणि या सगळ्या कामाला जवळपास 2 कोटी रुपये, रपटे पुलांना जे रपटे आहेत त्यांना 65 लक्ष रुपये आणि रस्त्याला 95 लक्ष रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत। आपण उत्तरामध्ये सांगितलं की निधीच्या उपलब्धतेनुसार जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण हे रस्ते आणि हे रपटे हे या ठिकाणी पूर्ण बांधू,
पुन्हा मी आपल्याला ते सांगेल की आपण काळजी करू नका, आपण लवकरात लवकर रप्पे आणि पुलाच्या अध्यक्षमध्ये रस्त्याच्या मागे आम्ही पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. सत्ता संघर्षाची सुनावणी आता पुन्हा एकदा पुढे ढकलली गेलेली आहे. सत्ता संघर्षावर आता 29 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे. नव्या सरन्यायाधीशांसमोर आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं समजतंय. सत्ता संघर्षा संदर्भातली जी सुनावणी आहे ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 29 ऑगस्टला आता या सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरची पुढची सुनावणी होणार आहे. सध्याचे सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. सत्ता संघर्षाच्या या सुनावणी संदर्भात जे घटनापीठ स्थापन करायचंय 5 न्यायाधीशांचं तेही अजून होणं शिल्लक आहे. त्यामुळे आता ही सुनावणी पुढे ढकलली गेल्याची माहिती मिळतेय. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, ही 29 ऑगस्टला आता पुढची सुनावणी होणार असल्याचं समजतंय. काय नेमकी याबद्दलची माहिती? प्रशांत, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? प्रशांत, या सगळ्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी संदर्भात काय नेमकं सांगाल? सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली गेल्याचं समजतंय. महत्वाचं म्हणजे यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एक तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आता सोमवारी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी या संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. एक तर ज्या पद्धतीनं आज लिखित स्वरूपामध्ये आदेश देण्यात आला होता 25ला सुनावणी होईल, त्यावरून अनेकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील वाटलं होतं की आज सुनावणी होईल. पण ऐनवेळी हे प्रकरण लिस्टेड झालेलं नाही आहे. आणि त्याचमुळे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे उद्या भारताचे सरन्यायाधीश जे वर्तमान सरन्यायाधीश आहे रमण्णा हे सेवानिवृत्त होणार आहे. यापूर्वीच सुनावणी होईल अशा पद्धतीचं चर्चा होती. आणि त्याचमुळे अनेक महत्वाचे मुद्दे जर बघितले आपण 5ही साधारणतः आज अनेक महत्वाचे 5 प्रकरणावरती निर्णय आले, पण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर निर्णय येऊ शकत नाही. त्यामुळे शेवटी आता ज्या पद्धतीनं माहिती मिळते सुप्रीम कोर्टाच्या सूत्रांनुसार की येत्या 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा या संदर्भात खास करून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे. आणि तारीख पे तारीख असं ज्या समजलं जातंय त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे असं म्हणावं लागेल की प्रत्येक वेळी ही सुनावणी पुढे ढकलल्या जात आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाल्याचं दिसतंय. 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याची माहिती मिळतेय. राजू श्रीवास्तव यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10 ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल आहेत. 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आल्याचं समजतं आहे. ते शुद्धीवर आल्याची माहिती मिळतेय. 10 ऑगस्टपासून खरं तर ते दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होते. पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्यानं मनसेच्या वतीनं सामान्य रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली. चोपडा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून 24 ऑगस्ट पासून नामनिर्देशन पत्र ऑनलाईन मागवण्यात येणार. यासाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या 11 ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. दापोलीत 2 बसची समोरासमोर धडक होऊन 25 प्रवासी जखमी झाले, तर बस चालकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. बोरिवली दापोली बस दापोलीकडे येत असताना हा अपघात झाला.
भंडाऱ्यात घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। भंडारा जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे। 3 वर्षांपूर्वी तुमसरमधील हरदोली गावात विनयभंगाची ही घटना घडली होती। गडचिरोलीत हेटी परिसरात एका व्यक्तीच्या घरी पोलिसांनी छापा टाकत 32 लाखाची रोकड जप्त केली आहे। माओवादी असलेल्या भागात रक्कम आढळल्यानं या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे। अकोल्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचा धावताना मैदानात कोसळून मृत्यू झालाय। अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवरती ही घटना घडली आहे। वर्ध्यात क्रूरतेचा कळस बघायला मिळाला। श्वानाच्या पोटात एका माथे फिरून चाकू भुसकून हत्या केल्याची घटना संतापजनक घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपीवरती कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। नांदेड इथं वनविभागाच्या पथकानं घोरपडीच्या अवयवांची विक्री करताना 3घांना अटक केली आहे। स्वप्नील सूर्यवंशी, कैलास कदम यांच्यासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे। शहरातील श्रीनगर भागात मोगडपल्ली मेडिकल दुकानातून घोरपडीचे अवयव विकले जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली आणि त्यावरून वनविभागानं सापळा रचून ही कारवाई केली आहे। उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती चक्क स्वच्छतागृहात झाली आहे। महिलेला आवश्यक ती सेवा आणि गर्दीमुळे बेड उपलब्ध होऊ न शकल्यानं महिलेची प्रसूती स्वच्छतागृहात झाली आहे। या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। मैत्रिणीसोबत मोबाईलवरती चॅटिंग करणं विद्यार्थिनीला चांगलंच महागात पडलंय। भंडाऱ्यात एका शाळेतील विद्यार्थिनीला 2 युवकांनी चॅटिंगमध्ये बदनामीकारक बोलल्याच्या कारणावरून शाळेत जाऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी साकोली पोलिसांनी पोस्को अंतर्गत दोघांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील ग्रामडब्बा ते चिरसाडी या मार्गावरती वनविभागाच्या जागेतून अवैधरित्या मुरुम उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली। उत्खनन करणाऱ्या सर्व आरोपींवरती गुन्हा नोंद करून वाहनं जप्त करण्यात आली आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराकडे लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली आहे। संतोष कुमार गीते असं लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे। टीईटी परीक्षेच्या गोंधळात आता चक्क शिक्षणाधिकारी यांच्याच मुलीचं नाव आल्यानं गोंधळ झालाय। माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांची मुलगी नुपूर देशमुख हिचं नाव आता यामध्ये आलंय। गैरमार्गाचा अवलंब सिद्ध झाल्यानं तिच्यावरती कायमस्वरूपी बंधन घालण्यात आलंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे। काही ठिकाणी मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दापोलीच्या कोळकेवाडी धरणातून 10,000 क्युसेकनं पाणी ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिलेले आहेत। या आदेशावर लवकरच कारवाई करून हे रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया आता केली जाणार आहे। दापोली इथला हा रिसॉर्ट CRZच्या नियमांचं उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचा तपास करून केंद्रीय आणि राज्य पर्यावरण विभागानं हे कारवाई करण्याचे आदेश दिले। मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्याचं समजतंय। ही आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, खूप मोठी बातमी आहे, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच ही मोठी बातमी आहे, कारण गेले 6-7 महिने माजी खासदार किरीट सोमय्या या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेत होते। सातत्याने त्यांनी पाठपुरावा केलेला होता, परंतु त्यामध्ये पुढे काहीच घडत नव्हतं। परंतु आता सरकार बदलल्यानंतर मात्र पावलं वेगानं उठताना दिसत आहेत। आधी केंद्रीय पर्यावरण खात्यानं आणि त्यानंतर आता राज्याच्या पर्यावरण खात्यानं हा रिसॉर्ट अनधिकृत आणि CRZच्या नियमांचं उल्लंघन करून बांधण्यात आल्याचं मान्य केलेलं आहे।
आणि त्यानंतर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा रिसॉर्ट पाडण्याचे जे ऑर्डर्स आहे त्याच्यावर सही केलेली आहे आणि त्यामुळे येत्या 15 दिवसामध्ये किंवा फार तर दिवाळीपूर्वी हा रिसॉर्ट जमीनदोस्त होईल अशी आशा किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळं माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचा हा जो रिसॉर्ट आहे दापोली इथला हा अनधिकृत रिसॉर्ट आता लवकरच जमीनदोस्त होईल अशी चिन्ह दिसू लागलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः काल यावर, कारण पर्यावरण खातं हे सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या ऑर्डर्सवर सह्या केलेल्या आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करा असं सुद्धा यात म्हणण्यात आलेलं आहे. निश्चितपणे हा अनिल परब यांना तर मोठा धक्का आहेच, मात्र शिवसेनेसाठी सुद्धा एक खूप मोठा धक्का आहे आणि त्या संदर्भात आज खरं तर पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मात्र तरीही सभागृहात पडसाद उमटण्याची चिन्ह दिसतील असं वाटतं. नक्कीच, कारण आपल्याला माहिती आहे की पर्यावरण खातं जे आहे ते यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्याकडे होतं. शिवसेनेचे आमदार असलेले आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री सुद्धा होते आणि पर्यावरणाच्याच नियमांचं उल्लंघन करून हा जो रिसॉर्ट आहे तो बांधण्यात आलेला होता. कोविड काळामध्ये सुद्धा या रिसॉर्टचं काही काम जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं हा अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यात यावा अशी मागणी सातत्यानं किरीट सोमय्या करत होते. CRZच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय हे सुद्धा ते सातत्यानं दाखवून देत होते, परंतु काहीही कारवाई त्यावर करण्यात आलेली नव्हती आणि आता मात्र हे कारवाईचे आदेश दिले गेले. त्यामुळे हा अनिल परब आणि शिवसेना या दोघांसाठीही खूप मोठा धक्का आहे. प्रणाली, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. एका व्हिडिओ क्लिपवरनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतप्त झाल्याचं दिसतंय. चुकीचा संदर्भ लावला गेल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. खोडसाळपणे ही क्लिप पसरवली गेलेली आहे आणि ही क्लिप पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा नितीन गडकरी यांनी दिलेला आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अमित मोडक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अमित, काय नेमका या क्लिप संदर्भातला वाद आहे? गेले काही दिवस झाले आपण सातत्याने बघतोय की नितीन गडकरी यांच्या भाषणातला काही चंक घेऊन एक हवा असलेला पार्ट घेऊन तो ट्विटरवर अनेक काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेते तो भाग ट्विट करतायत आणि त्यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय की नितीन गडकरी हे सध्या आपल्या पक्षावर नाराज आहेत आणि ती नाराजी ते उघडपणे व्यक्त करतायत. या प्रचाराविरोधात पहिल्यांदा असं होतं की नितीन गडकरी यांनी एक इशारा देणारं ट्विट आज केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, ट्विटमध्ये स्पष्ट केलंय की माझ्या भाषणातला आधीचा संदर्भ वगळून त्यांना हवा असलेला पार्ट सध्या पब्लिश केला जातोय आणि प्रसारित केला जातोय आणि त्यातून चुकीचा संदेश दिला जातोय लोकांमध्ये. आणि याविरुद्ध पहिल्यांदा असं होतं की त्यांनी सांगितलं की जर हे असं सुरू राहिलं तर मी कायदेशीर कारवाई देखील या सगळ्या लोकांच्या विरुद्ध करायला मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा असं होतं की नितीन गडकरी सहसा आपण बघतो की कधी भडकलेले नितीन गडकरी आपल्याला दिसत नाही, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे भाषण त्यातले काही भाग काढून सातत्यानं नितीन गडकरी हे भाजपमध्ये नाराज आहेत असा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होतोय आणि पहिल्यांदाच त्याविरुद्ध नितीन गडकरी यांनी पब्लिक प्लॅटफॉर्मवर एक स्टँड घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय. बिलकुल अमित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.